आकाशवाणी. सुहास देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भरतेकडून विकसित भारताचं लक्ष्य गाठण्यासाठी ऑपरेशन सिंदूरप्रमाणे ताकद दाखवावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात कार्यक्रमातून साधणार देशवासियांशी संवाद. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर सन 2024-25 करता 8.25% व्याजदर मंजूर. आणि नैऋत्य मान्सूनचा भारतीय उपखंडात प्रवेश. आता सविस्तर बातम्या. नीती आयोगाच्या संचालन समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकमतानं ऑपरेशन सिंदूरमध्ये सशस्त्र दलांनी केलेल्या कामगिरीची प्रशंसा आणि समर्थन केलं आहे. काल संध्याकाळी माध्यमांना माहिती देताना नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम म्हणाले की प्रत्येकानं संरक्षण दलाची भूमिका आणि साहस तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व यांचं कौतुक केलं असून आत्मनिर्भर भारताकडून विकसित भारताचं लक्ष्य गाठण्यासाठी टीम इंडियाची ऑपरेशन सिंदूर प्रमाणे ताकद दिसण्याची गरज पंतप्रधानांनी या बैठकीत व्यक्त केली. सुब्रमण्यम पुढे म्हणाले की 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी 31 जणांनी नीती आयोगाच्या शासकीय परिषदेत भाग घेतला. हा नीती आयोगाच्या शासकीय परिषदेतला सर्वाधिक सहभाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत बोलताना म्हणाले की राज्यांना केंद्र सरकारनं निधी दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची विनंती त्यांनी केली. तसंच जागतिक मानांकनांच्या तुलनेत किमान एक पर्यटन स्थळ विकसित करण्याला आणि सर्व सुविधा तसंच पायाभूत सुविधांची व्यवस्था निर्माण करण्याला सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात देशातील नागरिकांशी संवाद साधतील. हा मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 122वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन तसंच AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. युट्यूबवरील AIR न्यूज, DD न्यूज, PMO आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या चॅनेलवरही त्याचं थेट प्रसारण होईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. केंद्र सरकारनं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी EPF अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.25% व्याजदर मंजूर केला आहे. याचा फायदा भारतातील 7 कोटीहून अधिक पगारदार कर्मचाऱ्यांना होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळानं या दराची शिफारस केली होती. सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून मंजूर केलेला दर अपरिवर्तित राहिला आहे, तर 2022-23 मध्ये तो 8.15% होता. EPFOनं चालू आर्थिक वर्षात 6 मार्च 2025 पर्यंत विक्रमी 2 कोटी 16 लाख रुपये सेटलमेंट करून लक्षणीय कामगिरी केली आहे. सर्वपक्षीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करणारे जनता दल संयुक्तचे खासदार संजय झा काल संध्याकाळी टोकियोतून सिओल, दक्षिण कोरिया इथं पोहोचले. ऑपरेशन सिंदूरच्या महत्वावर या क्षेत्रातील देशांसोबत भारताच्या संपर्काचा हा भाग आहे. द्रविड मुन्नत्र कळघमच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळानं काल रशियामधल्या भारतीय दूतावासात सामूहिक पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल निवडणूक आयोगाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांच्या राष्ट्रीय परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील 28 उच्च न्यायालयांमधल्या वरिष्ठ वकिलांचा त्यात समावेश असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रमुखांचा सहभाग या परिषदेत आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट आयोगाच्या घटनात्मक चौकटीला बळकट करणं आणि आकार देणं असून निवडणूक कायद्यांसंबंधी न्यायालयीन प्रक्रिया आणि कायदेशीर सुधारणा या संबंधीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येत आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उद्यापासून ब्राझीलमध्ये ब्रिक्स देशांच्या संस्कृती मंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. या उच्चस्तरीय कार्यक्रमात संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. या बैठकीत ब्रिक्स राष्ट्रांचे अर्थात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका संस्कृती मंत्र्यांना एकत्र आणून परस्पर संबंधांना आणि सांस्कृतिक सहकार्याला प्रोत्साहन दिलं जाईल. यावर्षी सांस्कृतिक प्रकल्प, संस्थात्मक भागीदारी आणि ब्रिक्स देशांच्या विविध वारशांचं जतन करण्याच्या प्रयत्नांद्वारे संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
डिजिटल अटकेची धमकी देऊन अमेरिकेतील नागरिकांकडून दररोज लाखो रुपये उकळणाऱ्या पुण्यातील खराडी इथल्या कॉल सेंटरच्या टोळीला पोलिसांनी उघडकीला आणलं आहे. या ठिकाणी कार्यरत 100हून अधिक बहुतांश परराज्यातील कर्मचारी रोज लाखो अमेरिकी नागरिकांना कॉल करत होते असं पोलीस तपासात आढळून आलं. तुमच्या खात्यातून अंमली पदार्थांचे व्यवहार झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला अटक केली जाऊ शकते अशी भीती घालून दररोज 30 ते 40 हजार डॉलर्स म्हणजे अंदाजे 32 लाख रुपये या नागरिकांकडून ही टोळी उकळत होती. यावर्षी नैऋत्य मान्सूननं भारतीय उपखंडात लवकर प्रवेश केला आहे. तो केरळमध्ये काल म्हणजे 1 जूनला होणाऱ्या त्याच्या आगमनाच्या साधारण 8 दिवस आधी पोहोचल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. काय आहेत त्यामागील कारणं, ऐकूया एक वृत्तांत. यापूर्वी 2009 मध्ये 23 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. यावर्षी तो लवकर येण्याच्या कारणांची मीमांसा हवामान विभागानं केली आहे. 3 प्राथमिक निर्देशांकांच्या आधारे केरळमध्ये मान्सूनचं आगमन घोषित केलं जातं. सलग 2 दिवस किमान 14 हवामान केंद्रांवर किमान 2.5 मिलीमीटर पाऊस, 600 हेक्टोपास्कलपर्यंत पसरलेले खोल पश्चिमेकडील वारे आणि 200 वॅट प्रति चौरस मीटरपेक्षा कमी लांबीच्या लॉंगवेव्ह रेडिएशन मूल्यांमध्ये घट हे ते निर्देशांक आहेत. कोकण गोवा किनाऱ्यावरील एक स्पष्ट कमी दाबाचा पट्टा काल कमी दाबाच्या तीव्र पट्ट्यात रूपांतरित झाला आणि तो रायगडजवळ धडकण्याची अपेक्षा आहे. अरबी समुद्रात आधीच वादळी वारे आणि जोरदार मान्सूनचे प्रवाह वाहत होते. यावर्षी हवामान विभागानं पाऊस सामान्यपेक्षा जास्त म्हणजे 880 मिलीमीटरच्या दीर्घकालीन सरासरीच्या 105% असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एल निनो, दक्षिणी दोलन आणि हिंद महासागर द्विध्रुव हे 2 प्रमुख सागरी प्रभाव सध्या तटस्थ अवस्थेत आहेत. परिणामी मान्सूनच्या हालचालीला पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. 29 मे ते 4 जून दरम्यान मान्सून दक्षिण द्वीपकल्पीय आणि ईशान्य भारतातील उर्वरित भागांसह पूर्व आणि मध्य भारतातील अतिरिक्त भागात पुढे जाण्याचा अंदाज आहे. मान्सूनची लवकर सुरुवात देशभरातील शेती, जलसंपदा आणि आर्थिक स्थिरतेसाठी महत्वपूर्ण असलेल्या 4 महिन्यांच्या पावसाळी हंगामाच्या सुरुवातीचा संकेत आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे. भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयनं पुढच्या महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेसाठी काल संघांची घोषणा केली. शुभमन गिलला भारतीय संघाचा कसोटी कर्णधार म्हणून तर रिषभ पंत याची कसोटी उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. सर्बियन टेनिसपटू नोवाक जोकोविचनं 100 एटीपी टूर जेतेपद गाठणारा 3रा खेळाडू बनून इतिहास रचला आहे. काल स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जिनेव्हा ओपन अंतिम फेरीत जोकोविचनं ह्युबर्ट हुर्काझचा 5-7, 6-7, 7-6 असा पराभव करून हा टप्पा गाठला. दीव दमण समुद्र किनाऱ्यावर पहिली खेलो इंडिया बीच स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत काल 5व्या दिवशी महाराष्ट्राच्या संघानं पेंचक सिटल प्रकारात 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 12 पदकांची कमाई करत उपविजेतेपद पटकावलं. या प्रकारात महाराष्ट्राच्या अंशुल कांबळेनं रौप्य पदक जिंकलं. बीच सॉकरमध्ये महाराष्ट्र पुरुष संघानं कांस्य पदक मिळवलं. पदक तक्त्यात 5 सुवर्ण, 5 रौप्य, 10 कांस्य अशी 20 पदकं जिंकून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल दिल्ली डेअरडेव्हिल्स किंग्ज 11चा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबनं श्रेयस अय्यरच्या 53 आणि मार्केस स्टोनिसच्या 16 चेंडूतील 44 धावांच्या जोरावर 206 धावा केल्या. दिल्लीनं सामनावीर समीर रिझवीच्या 25 चेंडूतील नाबाद 58 धावांच्या जोरावर हे आव्हान 3 चेंडू राखून पार केलं. आज गुजरात टायटन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी तर सनरायझर्स हैदराबादचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आत्मनिर्भरतेकडून विकसित भारताचं लक्ष्य गाठण्यासाठी ऑपरेशन सिंदूरप्रमाणे ताकद दाखवावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात कार्यक्रमातून साधणार देशवासियांशी संवाद. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर सन 2024-25 करता 8.25% व्याजदर मंजूर आणि नैऋत्य मान्सूनचा भारतीय उपखंडात प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.